गाईज, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमच्या भावाच्या एक पहिल्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बोलल्याप्रमाणे आज फायनल ब्लॉग बनवत आहे आणि मी आलो माझ्या मामाकडे. तर मला एक टॉपिक भेटला ब्लॉग बनवण्यासाठी, तर मी आज फायनली बनवणार आहे. हाय गाईज, तर आज मी मामाकडे आलोय गटारी करण्यासाठी. तर माझ्या सर्व फॅमिलीची तुम्हाला मी ओळख करून देतो. सर्वात पहिला ही आपली आजी, सर्वात मोठी मेन मालकीन. बोला आजी, काय बोलता? दोन शब्द. अहो, दोन शब्द असे बोलते की आज सगळी मुलं आले माझ्या घरी, माझी लेकी आले आईकडे खाऊन पिऊन जाड जुडवायला. आणि माझे मामा. मामा काय बोलता? दोन शब्द बोला. पूर्ण फॅमिली आले गटरी करायला, चांगलं वाटतंय, जरा एन्जॉय करतो आम्ही. हा. आणि आपली मम्मी, प्रिय मम्मी. मला खूप जण बोलले की पहिल्या ब्लॉग मध्ये तुझ्या मम्मीला घे, तर मी घेतलंय फायनली. बोलून घ्या. हाय, आज मी आईकडे आले. जवळ माईक तुम्ही जवळ जरा थोडे बोला. आईकडे आई अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आज आईकडे आलेले आहे गटारी करायला. माझी बघा. माझी मुलं, मुलगी, वहिनी, आई, भाऊ हो, बस सगळे झाले, आम्ही दोन शब्द बसलेत. सांगितले, बस. बोलू दे रे मला, एवढ्या दिवसातून आज मला व्हिडिओ मध्ये घेतो तू. आज मन भरून बोलू दे मला. घे आता आमची लाडाची वहिनी, एकुलती एक, काहीतरी बोल ग. आम्ही प्रिय मामी. काय बोलते ते बोल. आणि ही आपली बहीण म्हणजे डुक्कर, आपला तुम्हाला तर माहितीच असेल. आणि हा मामाचा मुलगा छोटा पॅकेट, आणि इथे बसलाय हा मोठा पॅकेट. आणि हा माझा आणि भाऊ आमचा भाऊ. चड्डा बाय. घ्या बोला. नाही बोला बोला. बघा एकदा सर्वांनी हाय करा सर्वांना. आजी हाय कर. आणि गटारीसाठी आम्ही स्पेशल काय काय बनवले तुम्हाला जरा दाखवतो. बकरीचं मटण आहे, एक बकऱ्याचं मटण आहे, चिकन आहे, आणि ग्रीन चिकन आहे, कलेजी चिट आहे, डुकराचं आहे, अंडे आहेत, बॉईल केलेले चणे आहेत, चकल्या आहेत, सर्व काही भरपूर आहे. आणि आपलं सर्वात स्पेशल चकली आणि शेजवान चटणी, एकदम स्पेशल. ही मुलांसाठी खास आलेली हा. आहे. आणि आपला थम्सअप. तर काय मी जरा व्हिडिओमध्ये काला दिसत असेल, कारण की लाईट थोडी कमी आहे, त्यामुळे थोडं व्हिडिओमध्ये काला दिसत आहे, ऍडजस्ट करून घ्या. तर काय मी आता माझ्या फॅमिलीसाठी एक प्रश्न विचारणार आहे. जर कोणाला उत्तर येत असेल इकडे, तर गपचूप राहा, मला कानामध्ये सांगा. लगेच आन्सर रिव्हील नका करू, कारण की मी आता तो एकदम प्रश्न एकदम हार्डवाला आहे आपला, एकदम जोकिंग आहे. तर तुम्ही बघा लास्ट परत. तर काय हा प्रश्न असा आहे की हा प्रश्न मला माझ्या बेस्टीने सांगितलेला, तर मी माझ्या फॅमिली सर्वांना विचारणार आहे. तर एक हत्ती असतो आणि एक मुंगी असतो. ते दोघे जण रस्त्याला शाळेत जात असतात आणि त्यांची त्या दिवशी एक्झाम असते. तर त्यांचा दोघांचा ऍक्सिडेंट होतो, मुंगीचा आणि हत्तीचा. तर हत्तीचा राईटवाला हात मोडतो, दोघांचा एक एक हात मोडतात. तर ते तरी पण एक्झामला जातात आणि ते पास होतात, आउट ऑफ मार्क काढतात. तर ते कसे काढतात हे यांना सर्वांना सांगायचं आहे. तर बघू आपण ते सांगतात का नाही ते बघू. तर पहिला आपण आजी जवळ येऊ. आजी, तुला काय वाटते आन्सर काय असेल? काय मला काय समजत नाही. केतन, तुला काय वाटते? माहित नाही मला. तुला तर माहिती आहे ना, पण सांग मला बघू पण नाही माहिती, मला दुसरी स्टोरी माहिती होती. दुसरी स्टोरी माहिती आहे. मामा, तुम्हाला काय वाटते? जरा विचार करा एकदम. दोन ग्लास जास्त पे आणि विचार करा. विचार करून सांगतो तुला नक्की. हा, चालेल. मम्मी, तुला काय वाटते? मला उत्तर येतो, पण अगोदर दोन माणसं आहेत त्यांना विचारल्यानंतर मी सांगेन. चालेल, तुला सांगितलेलंच आहे मी. मामी, नाही माहिती. नाही माहिती. आणि आपला इंटरनॅशनल दुकान काय बोला. तुम्हाला काय वाटते? तुम्हाला माहिती नाही. जरा विचार करा, डोक्याचा वापर करण्याचा इथे गरजेला. आणि आपला छोटा पाकिट विराज, तुला काय वाटते? माहित नाही. तर काय प्रश्न तर विचारलाय, आन्सर तर कोणाला येत नाही. आता बघू परत एकदा विचारून. तर केतन, काय बोलतो तू? मुंग्याने हत्ती पेपरला जाऊच नाही शकत. यांना कोणाचं उत्तर नाही येत आहे, तर तुम्हाला माहिती असेल तर सांगा. असं पण व्हिडिओमध्ये माहिती पडणारच आहे पुढे, पण तरी पण तुम्हाला येत असेल तर एकदा सांगा. तर गाईज परत एकदा विचारू आपण. संजना, विचार केला का तू? हो केला, पण नाही आठवत. मामी, तू? माझी तर मेमरीच चालत नाही. तुझी मेमरी खराब झाली का? आणि आता मम्मीला विचार. मम्मीला माहिती आहे, आता मामाला विचारू. मामा, किती विचार केला तुम्ही? विचार केला पण नाही माझ्या लक्षात. आणि आपला भाऊ? मला पण काय समजत नाही जास्त काय. त्यांनी तर सांगितलंय की ते शाळेतच आहेत. मोठी मालकीन, तिच्याकडे येऊया. आजी बोला, काय येईल ते मनात बोला. अरे मुंगी नातीला कधी मी शाळेत जाताना पाहिलं तर काय सांगू. तर काय याने येत ना आन्सर, तर मी सांगतो आता फायनली आन्सर यांना सर्वांना. ठीक आहे? हा, ठीक आहे. मम्मी सांगते, मी सांगणार. तर ठीक आहे, हा मम्मीकडे माईक देतो मी. मला त्याचं आन्सर येते. आता एवढे जणांना विचारलं कोणालाच नाहीत, कारण त्यांची परीक्षा तोंडी होती म्हणून ते पास झाले. एवढं माइंड लावत नाही लोक. मला पण येत नाही होतं, पण मला माझ्या बाबूंनी सांगितलं म्हणून मला आलं.
तर गाईज आता मी दुसरा प्रश्न विचारणार आहे माझ्या फॅमिलीसाठी. तर प्रश्न असा आहे की एक फळ आहे, पहिला हिरवा असतो, त्यानंतर थोडा पिकताला लाल होतो आणि पूर्ण पिकल्यावर तो काला होतो. असा कुठला फळ आहे ते यांना सांगायचं आहे. बघू ते सांगतात की नाही. फायनल आपण विचारू. पहिला संजनापासून स्टार्ट करू. संजना, तुला समजलं का कुठला फळ आहे तो? नाही, आठवण नाही, ते आठवण करते. आता मामीला विचारू. मामी तुम्ही सांगा. बदाम. मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा. तर मम्मीला विचारू. मी विचार करते नंतर सांगणार. आता आपल्या मामाला विचारू. आंबा. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं. रितू, माहिती नाही. केतन, बदाम. व्हेरी गुड, बदाम. तर आपण आता आजीला विचारू सर्वात पहिला. तर आजी, तुला कुठला फळ वाटतं? मला वाटतं आंबाच असतो, कारण तो अगोदर हिरवा असतो, नंतर लाल, त्याच्यानंतर एकदम खराब झाल्यानंतर काला असतो. मला वाटतं आंबाच. आता याच्यानंतर दुसरा काळ मला का माहिती नाही, तो पिकल्यावर काला होतो, खराब झाल्यावर काला नाही होत. आता तो एवढे वर्ष झाली फळा विकते, तुला तो माहिती पाहिजे. हा, मग तो एप्पलच असेल मग. नाही, ऍपल पण नाही, तो पिकल्यावर काला होतो. तर आपल्या मामीला जरा घाय झाले, तर बघू आता कुठला सांगते ती. बोल मामी. करवंदा. वाव. तू रे? कडिंगल. वा, कडिंगड. कडिंगड. मामा मामा सांगतात आपले. द्राक्षे. नाही, द्राक्ष पण नाही. मनुका पण नाही. हा, मग तेच ना. नाही नाही, यांना आन्सरच नाही त्या. तर काय या प्रश्नाचा पण आन्सर कोणालाच नाही. ते खातात तरी पण त्यांना आन्सर नाही. तर मी फायनली सांगतो, त्याचा आन्सर आहे जांभूळ. तर काय आता तिसरा प्रश्न आहे माझ्या फॅमिलीसाठी. तिसरा प्रश्न आहे, याचा आन्सर तर कवचित येईल सगळ्यांना. प्रश्न असा आहे की जर कोंबडी अंडी देते आणि गाय दूध देतो, तर असं हे दोन्ही देणारा कोण आहे हे त्यांना सांगायचं आहे. हे तर आन्सर यांनी सांगितलंच पाहिजे, थोडा विचार करून. आता बघूया सांगतात की नाही सांगत. तर गाईज आता आपल्या आजीला थोडं माहिती पडलाय. आजी त्याला सांगू नको, पहिला इथे सांगू नको. आजी तुला समजलंय का? हा, समजलं, आजीला समजलंय. तुला? मला नाही समजलं. तुला रे? किराणावाला. मला नाही. मामा, तर आजीचा आन्सर ऐकू. बोलायचं. अरे, घरी पावाला येतो ना तो अंडी पण आणतो तू. बरोबर. बरोबर. तर काय एवढं पण आहे त्यांना सर्वांना. तर याचा पण आन्सर आजीने सांगितलं फायनली, एखादी कोणीतरी सांगितलंय. आता आपले मामा आपल्याला एक प्रश्न विचारणार आहेत, तर बघू कुठला प्रश्न आहे तो. बोला मामा. आता मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो. तहान लागली तर पिऊ शकतो, भूक लागली तर खाऊ शकतो, आणि थंडी लागली तर त्याची आपण शेकोटी करू शकतो. त्याचं उत्तर सांगा काय ते. तर काय मामाचा प्रश्न असा आहे की तहान लागल्यावर पिऊ शकतो, भूक लागल्यावर खाऊ शकतो, आणि आपल्याला थंडी लागल्यावर त्याची शेकोटी पण बनवू शकतो. तर याचा आम्हाला प्रश्न उत्तर तर येतच नाही कोणाला. जर तुम्हाला येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर गाईज तुम्हाला याचा आन्सर माहिती असेल तर कमेंट करा नक्की. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये एवढं. तुम्हाला जर आमची मस्ती आवडली असेल तर एक लाईक करा व्हिडिओला नक्की.